विचार मंचावरती आणि समोर असलेले माझे सर्व मित्र मैत्रिणी मैतर सगळे, सर्वांना सबरंगी सलाम, जिंदाबाद, जय भीम. कालच्या कार्यक्रमाच्या नंतर मी हवेतच उडते, त्यामुळे थोडंसं मला फारच ऑप्टिमिस्टिक मांडू नये असं मला वाटत राहिले कालपासून. कारण महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर जे काही एकाकीपण आलं होतं ते काल सरलं पहिल्यांदा, आणि खूप असे आनंदाचे अश्रू गाळावेत असं काल मला वाटलं. तुमच्या सर्वांच्या मिठ्या कालच्या गळाभेटी, मुके बिके असे खूप मोठा साचा माझ्याकडे साठलेला आहे. आणि त्यामुळे जग बदलायचं आपल्याला 50 वर्षापूर्वी इतकं माहीत नव्हतं जग बदलता येईल, पण तरीसुद्धा आता मी बालपण सेवा दलात आणि त्यानंतर छात्र युवा संघर्ष वाहिनीमध्ये गेलं तेव्हा जवानो क्रांती द्वार पर आई है, रेव्होल्यूशन इज अराउंड द कॉर्नर, हे अगदी आपलं म्हणजे होतंच की गल्लीला आपण कोपऱ्याला वळलो की तिकडे क्रांती आहेच म्हणजे ना. तर असं एक आपल्याला ते वाटत होतं. आणि त्या क्रांतीचे वेगवेगळे, जसं लता म्हणाली तसं अगदी म्हणजे गुलाबीपासून गडद लालपर्यंत आणि गांधीवादी सर्वच आपण एकत्र, सेंटर लेफ्टवाले सगळेच, तिथपासून ते फार लेफ्टपर्यंत आपण सर्व जे आपापल्या चळवळींच्या मध्ये स्त्रियांचे प्रश्न जरी घेतले जात होते तरीसुद्धा काहीतरी कमी आहे असं वाटून, म्हणून एक पाऊल आत आणि एक पाऊल बाहेर असं करत करत, आणि जे बाहेरचं पाऊल होतं दॅट बिकेम द विमेन्स रूम. आणि मला आठवतं का चळवळीच्या, स्त्रीवादी चळवळीमध्ये आपल्या ग्रुपला डिफेंड करणं आणि तिकडे जाऊन कचाकचा स्त्रीवादी चळवळीच्या वतीने भांडणं, असे फार गमतीशीर आणि फार फार मजेशीर असं तो एक मॅजिकल, ज्याला आपण म्हणतो जादुई जमाना तो होता. आणि त्यावेळेला काही जग बदलायचं वगैरे काही माहीत नव्हतं. आता आज पुढच्या वर्षी मला 69 वर्ष होतील आणि 50 वर्ष होतील चळवळीमध्ये, म्हणजे 17-18 वगैरे वर्षाचे सगळेजण होतो. जग बदलता येत नाही हे माहीत नव्हतं, म्हणून बदलायला लागलो. आणि काल हे कळलं की जग बदलायलाच पाहिजे, म्हणून आता बदलायचे हे मला अगदी पक्क झाले. त्यामुळे एका नव्या उमेदीने मी आज इथे तुमच्या सर्वांच्या समोर उभी आहे. स्त्री मुक्ती संघटनेची किती कृतज्ञता मानावी. तुम्ही काय केलंय हा प्रश्न न विचारता तुम्ही काय नाही केलं 50 वर्षात, हा काल आविष्कार जो डोळ्यासमोर झाला. आणि आपण सर्वजण सहप्रवासी कुठे ना कुठेतरी भेटत राहिलो त्या वेगवेगळ्या वळणांच्या वरती. आणि त्यामुळे कुठेही अभिनिवेश तुमचा असा नव्हता की तुम्हीच घडवलंत. आणि सर्वच आम्ही काल त्या स्टेजवरती तुमच्या बरोबर मनाने होतो. आणि त्यामुळे खूपच तुमचे आभार, अभिनंदन. सामाजिक क्षेत्रामधले जे आहेत, अर्थात पर्सनलीच पॉलिटिकल, जेव्हा हेच आपण ब्रीथ घेऊन आलो स्त्रीवादी चळवळीमध्ये, जे जे व्यक्तिगत ते राजकीय. आणि त्यामुळे राजकीय लताने खूपच छान उहापोह केला. आणि त्यामुळे मी जे मांडणार आहे ते सगळं राजकीयच आहे, कारण इट्स आफ्टर ऑल पॉवर अँड कंट्रोल, म्हणजे सत्ता आणि नियंत्रण याच्यावरतीच आपली स्त्रीवादी चळवळ झाली ना. काही पाहिलं तरी त्याला सत्तेचं भिंग लावा. व्यक्तीमधली सत्ता, संस्था आणि व्यक्तींमधली, शासन आणि संस्था आणि व्यक्ती, या सर्व नात्या गोत्यांपासून ते सर्व ज्या घडामोडी होतात त्याला सत्तेचं भिंग लावा, हे स्त्रीवादाने आपल्याला दिलं. त्यामुळे राजकारण आणि समाजकारण किंवा पुन्हा जे सांस्कृतिक मांडणारे किंवा विभूती आर्थिक मांडणारे त्या अर्थाने धूसर आहेत, परंतु तरीसुद्धा ह्या 4 मांडण्या वेगळ्या का केल्या असतील तुम्ही याचं भान राखून मी राजकारण जे आहे हे त्या अर्थाने सामाजिककरण अशा पद्धतीने मी मांडली. आता एक 5-7 मिनिटांमध्ये फक्त 50 वर्षांचा लेखाजोगा जो काल आपण पाहिला सुद्धा. म्हणजे 60 आणि 70ची आपण जर दशकं पाहिली तर मी म्हटलं तसं जादुई दशकं होती ती. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरती म्हणजे ब्लॅक पॅन्थर्सपासून ते आपल्या इथे दलित पॅन्थर्सपर्यंत हा आमचा विषय, हा तुमचा विषय असं नव्हतंच. म्हणजे नामांतरामध्ये सर्वच होतो की लाँग मार्चमध्ये आपण कितीतरी इथे समोर बसलेले लाँग मार्चला आपण होतो. बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालं पाहिजे, किंवा सिद्धार्थ कॉलेज किंवा इतर सर्व ठिकाणी जिकडे जिकडे दलित पॅन्थर होते तिकडे होतोच की आपण, म्हणजे आणि असायलाच म्हणजे आवश्यकच होतं.
किंवा फॅक्टरींच्या बाहेर मीटिंग्स व्हायच्या, त्याच्यामध्ये असायचोच ना आपण. तर त्यामुळे त्या एका ह्याच्यामध्ये एका चळवळीने दुसऱ्या चळवळीला असं खांद्यावरती उचललं ना, की त्यामुळे तर काल श्रमिकचीच गोष्ट तुम्ही सांगितलीत की श्रमिकच्याच अंगणात बसून कसे स्वायत्त आहोत. म्हणजे हे जे आहे की नाही आपल्यामध्ये जे काही त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणू आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स जो आपला होता, आणि आपल्या त्या सर्व लोकांनी आपल्याला तो दरवाजा आणि बाहेर जायचा वगैरे असं काही आपल्याला दाखवलं नाही. आणि त्यामुळे ह्या एका चळवळीने दुसऱ्या चळवळीला जशा पद्धतीने उचलून धरलं, त्यामधून आपली ही चळवळ निर्माण झाली. आणि त्यामुळे ती कृतज्ञता अगदी म्हणजे 19व्या शतकापासून आत्तापर्यंतची ती कृतज्ञता. शेतमजुरांच्यात काम होतं आपल्या सर्वच. म्हणजे आता मी छात्रयुवा संघर्ष वाहिनीचे होते तर आमची झोपडपट्टी संघर्ष वाहिनी होती, आमची शेतमजूर संघर्ष वाहिनी होती. म्हणजे अशा सर्व ठिकाणी जिथे जिथे होतो आपण तिथे आपण ती कामं केली. आणि आपापसातही खूप भांडायचो बरं का, म्हणजे असं नाही काही भांडायचो नाही, ते तिथेही भांडायचो. आणि काही झालं का सर्वजण एकत्रही असायचो. म्हणजे ते ज्याला आपण म्हणतो चांगलं धारदार भांडायला वगैरे आपण शिकलो. म्हणजे मी पहिल्यांदाच चळवळीत आल्यानंतर असं आमच्या घरामध्ये होतंच वाद घालणे, आणि कोणत्याही विषयावरती वाद घालणे वगैरे ते होतंच. आणि मात्र चळवळीमध्ये वादाला कसं करायचं, फोडणी मस्त द्यायची वगैरे हे सगळं चळवळीतच शिकलो. आवाजही, गाण्याचा आवाज सुद्धा मोर्चात 500च्या मध्ये आपला आवाजही खपून जाईल म्हणून गाणी म्हणायला लागलो रस्त्यावरती. म्हणजे खूप काही खपून गेलं त्या काळामध्ये. 70च्या दशकामध्ये एक आपण विरोधाभास पाहिला, ते एका बाजूला आणीबाणी जूनमध्ये, आणि त्याच याच्यामध्ये महिलांचं वर्ष. बरोबर, माझी आई मेक्सिकोच्या कॉन्फरन्सला होती बरं का. म्हणजे ती एकदाच परदेशी गेली, पण मेक्सिकोच्या पहिल्या 75च्या कावर्नुआका सिटीमध्ये मला वाटतं काहीतरी ती होती. आणि माझी आई तिकडे त्यावेळेला हिंद मजदूर सभेमध्ये ते ॲक्टिव्ह होते, तर HMSच्या तर्फे आई गेली होती तिकडे. 80चं दशक पाहिलं तर ते खूप, आणि ते मला या आजच्या मांडणीच्या दृष्टीने का महत्त्वाचं वाटतं की चळवळीमधले लोक होतो. घरामध्ये आमच्या अनेक वेळेला 4-4, 6-6 महिने, माझ्या वडिलांचं घर तर 1 रूम आणि किचन, त्याच्यातच आम्ही वाढलो. समाजवाद्यांनी बांधलेली इथे आमची सेवादलाची शाखा, दुसऱ्या बाजूला संघाची शाखा वगैरे, अशा ह्याच्यामध्येच आम्ही वाढलो. त्या 1 रूम आणि किचनमध्ये सुद्धा 6-6, 8-8 महिने लोक घरी राहिलेले आहेत. आणि भरपूर जागा असायची बरं काय. बेडरूम आल्यापासून जागा कमी झाल्या, कारण आता बेडवर, कारण तुम्ही एका रूममध्ये किती एकालाच ठेवू शकता वगैरे असं. त्यामुळे खालती जेव्हा तुम्ही टाकता, गादी टाकता, तेव्हा खूप लोक एकत्र झोपू शकतात. तर मला असं वाटतं का इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे किती बेडरूम आपल्याकडे असतात आणि आपल्या घरी किती लोक किती दिवस राहू शकतात, हे म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने लक्षात आलं. तर त्यामुळे ते सगळं चालायचं. पण किती जणांना घरामध्ये असं ठेवायचं, कागदपत्र नाहीत काही, त्यासाठी टेबल पाहिजे, खुर्ची पाहिजे, मग टेबल कपाट पाहिजे, मग कोणाकडून तरी, कोणाच्या तरी मावशीकडून काही, कोणाकडून काही, असं करत करत मग कोणतरी तिकडे बसलं पाहिजे. मग कोण बसू शकतं, काही नोकऱ्या होत्या, काही ना नोकऱ्या नव्हत्या. ह्याच्यातून हळूहळू त्याच व्यक्तींच्याकडे, मला आठवतं डॉक्टर श्रीराम लागूंच्याकडे तर दर 1 तारखेला आम्ही बसलेलो असायचो बाहेरच्या रूममध्ये. लाज वाटायची, पण बांद्र्याला जायचं त्यांच्या घरी, त्यांच्याकडून संघर्ष वाहिनीसाठी काय ते दर महिन्याला द्यायचे पैसे 1000-2,000 ते घेऊन यायचे. असे खूप लोक होते ज्यांच्याकडे दर महिन्याच्या वाऱ्याच असायच्या पैसे गोळा करायला. मग कोणीतरी सत्ता वाढते का एखाद्या व्यक्तीची, करत करत हळूहळू जी आहे ना, ती जी घुसखोरी झाली, ती NGOजची घुसखोरी झाली. माझ्यासारखे काही त्या प्रलोभनाला बळी पडले. ते खेड्यात जाऊन राहायचं, मग काम कसं करायचं, संशोधन कसं करायचं, कामं वेळेवरती कशी होणार, असं करत करत 13-14 वर्ष मासूमनी कुठलंही बाहेरचं फंडिंग घेतलं नाही बरं का. सगळे आम्ही बिनपगारी काम केलं. पण हळूहळू तिकडे आम्ही गेलो 80च्या दशकामध्ये. तर तुम्ही 80चं दशक पाहिलं तर आपल्यासारख्या चळवळीतल्या बऱ्याच लोकांनी उभे केलेले NGOज त्या काळातले आहेत. आणि मी विसरले नंतर सांगायला, किंवा वेळ कमी पडला तर, मला असं वाटतं का चळवळीतून जसे आपण NGOजमध्ये आलो ना, तसे आता NGOजमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना मला आवाहन करायचे की तुम्ही आता चळवळीत या. रेव्होल्युशन्स डोंट हॅपन 9 to 5. आणि फंडिंगनी काउंटर रेव्होल्युशनच होऊ शकतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि कोणत्याही चळवळीचं एन्जॉयझेशन करणं, ती चळवळ आपल्यामध्ये घेणं, त्याचा प्रोजेक्ट लिहिणं, त्याच्यावरती जास्त पैसे कमावणं, मला वाटतं हे त्या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूसारखं आपण आतमध्ये अडकलोय. आणि ते मला वाटतं कधीतरी चक्रव्यूह पूर्णच तोडून आपल्याला, म्हणजे आपला जो आहे तो 9 ते 5च्या नंतरचा जो आपला वेळ आहे कॉम्पेन्सेटरी ऑफसाठी नसतो,
आपण स्वतःसाठी उतरत असतो त्या कामामध्ये. तर हे आवाहन मला सर्वच जणांना, माझ्या सकट सर्व जणांना इथे आज करायचे. 90च्या दशकामध्ये बाबरी पाडणे, बर्लिनची भिंत, सोव्हिएत युनियनचं विघटन आणि ह्या सर्वांच्या मध्ये जे अमेरिकन, ज्याला इम्पिरियलिझमला जो एक काही खेचणारा होता फोर्स, तोच निघून गेला. आणि त्यामुळे तिकडून पेंड्युलमला ह्या बाजूला नेणारं कोण होतं? तर कोणीच नव्हतं. म्हणजे आज आता अगदी म्हणजे ज्याला आपण म्हणू उपहासाने चीनसारखं आता त्यांना उभं राहिले, पण असं नको होतं ना चीन आपल्याला अमेरिकेला टक्का देणारं. म्हणजे आजच्या पद्धतीचं चीन तर नको होतं आपल्याला तिकडे करणार. हे एका बाजूला झालं. दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या पद्धतीचे आपले जे ओळख, अस्मिता जे आहे, आयडेंटिटी, ह्या आपल्याला नव्याने कळायला लागल्या. त्याच्यामध्ये बरेचसे होते. त्याच्यामध्ये जेंडर, लैंगिक, याच्यामध्ये त्यानंतर त्यानंतर विकलांगतेबरोबर महिलांचं जगणं, अशा पद्धतीचे आपल्याला ज्या आहेत ह्या नव्या नव्या ओळखी आल्या. म्हणजे असं नाही की आपल्या ध्यानामनात नव्हतं तिकडे, पण कळल्यानंतर वळायलाही लागतं ना. आणि वळायला लागल्यानंतर ती कुत्र्याचे शेपूट धरून राहायला लागते. त्यामुळे ह्या अनेक आयडेंटिटीजनी आपल्याला हे शिकवलं की एक असं जनरली म्हणणं की आपण भाग आहोत असं नाही आहे, तर अनुभव खूप वेगळे आहेत. आणि त्याच पठडीमध्ये, त्याच वर्चस्वाच्या उतरंडीच्या ह्याच्यामध्ये, हेजिमनीमध्ये समजून घेऊ नका, याची पूर्ण मांडणीच वेगळ्या पद्धतीने करायला लागणार आहे. आणि त्यामुळे ज्याला आपण अनलर्निंग म्हणतो, हे अनलर्निंग खूप 90च्या आणि 2000च्या दशकामध्ये झालं. आणि मला वाटतं की ती फार मोठी जमेची बाजू आपल्या सर्वांच्यासाठी होती. 2010च्या नंतर कोविड, ते तर सांगायलाच नको. जे काही म्हणजे मी ग्रामीण क्षेत्रात काम करते, गावातून डिस्ट्रेस मायग्रेशन मी पाहिलेलं आहे एका रात्रीत जाती व्यवस्थेमुळे, कर्जबाजारी झाल्यामुळे वगैरे. पण अशा पद्धतीचं शहरातून ग्रामीण भागाकडे जाणारं मायग्रेशन कधीच पाहिलं नाही. ते अतिशय डिस्ट्रेस मायग्रेशन होतं. आणि त्याच्यावरून जे बायकांच्यावरती जे परिणाम झाले, 4 लोकांच्या घरात 15 लोकांनी राहणे, 20 लोकांनी राहणे, स्वयंपाक कुठून करायचा, पाणी कुठून आणायचं, इंधन कुठून आणायचं, त्या सगळ्या गोष्टी ज्या पाहिल्या. आणि त्याच्यामध्ये बालविवाह तर माहितीच आहे, काही झालं का ह्या उत्तराला त्या सर्व प्रश्नांना उत्तर बालविवाह. आणि तशा पद्धतीचे आम्ही फारच वाईट कोविडचं पाहिलं. आणि आपल्या लक्षात आलं की पृथ्वी माणसाशिवाय जगू शकते, उलट जास्त चांगली जगू शकते, पण आपण पृथ्वीशिवाय जगू शकत नाही आणि आपण माणसाशिवाय जगू शकत नाही. आपण लवकर विसरतो, त्यामुळे आपण परत त्याच मार्गाला गेलेलो आहोत. पण मला असं वाटतं की पृथ्वी हे एकच घर आहे आपलं. आपण इतर उठून कुठेही जाऊ शकणार नाही आहोत. कुठे जरी असलो तरी सुद्धा, कुठेही आग लागली तरी ती आपल्या अंगणात किंवा याच्यात परसातच ती आग लागलेली आहे. आणि 2020मधली दशकं पाहिली तर सर्वच सांस्कृतिक राष्ट्रवाद, धार्मिक राष्ट्रवाद, फॅशिझम जो आहे रोजच. म्हणजे आता कालच त्या लारा ट्रम्पचं काही भाषण ऐकलं कोणाच्या बरोबर, त्या इटॅलियन, म्हणजे आता उघडचपणे म्हणतात आपण एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण एक राईट विंग मुवमेंटच आहे असं म्हटलं पाहिजे, असं लारा ट्रम्प म्हणाल्या. ट्रम्पच्या सोनबाई स्नुषा ज्या आहेत त्या म्हणाल्या. आता ह्याच्यामध्ये मला पुढे जाताना फक्त असं आहे की संघर्ष वाहिनीचा आमचा एक नारा होता, हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है. हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है. संघर्ष हमारा नारा है, भावी इतिहास हमारा है. हे आमच्या 70च्या दशकांमधलं आणि 60च्या दशकांमधले जे होते, तर मला वाटतं त्याच दृष्टिकोनातून आपण पुढे जावं. आणि मी प्रयत्न असा केला आहे की मी वेगवेगळ्या पद्धतीची राजकारणं थोडंसं वेगळं करून सांगण्याचा प्रयत्न करते. तर पहिलं म्हणजे तेच की सत्ता आणि नियंत्रण याचं भिंग आपल्याला केलं. त्यानंतर माओनी जे म्हटलं होतं, लेट 100 फ्लॉवर्स ब्लूम, ते आपण लेट 1000 फ्लॉवर्स ब्लूम म्हटलं. आपलं एक पुस्तक नव्हतं, आपले एक नेता नव्हता, आपल्या एकाच पद्धतीने जे होतं ते मांडणी नव्हती. त्या अर्थाने थोडंसं पोस्ट मॉडर्निझमकडे जाणारं होतं. परंतु त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे स्त्रीवाद, मला सुद्धा अजूनसुद्धा आता मला मैत्रिणींना सांगायचं आहे, मी फेमिनिस्ट आहे की नाही. मी म्हटलं कोण गेट पास द्यायला बसले? जे कोणी गेट पास द्यायला बसलेत ना त्यांना बाजूला व्हायला सांगा. म्हणजे एक तर असा गट आहे, मी फेमिनिस्ट नाही आहे बरं. अगं नको ना, हरकत नाही आहे, काय गरज आहे फेमिनिस्ट, बघा मी आहे बरोबर, फेमिनिस्ट नाही आहे. किंवा मग मी फेमिनिस्ट आहे की नाही हे मला अजून कोणी दिलं नाही आहे, सांगितलं नाही आहे. तर मला वाटतं का हा एक फायदाही होता
की तुम्ही तुमच्या पद्धतीने स्त्रीवाद, आणि साधं मला जे काही 50 वर्षात स्त्रीवाद कळलाय ना तो एवढाच कळलाय की पितृसत्ता नावाची एक बेकार सिस्टम आहे, ती इतर बेकार सिस्टमशी जोडलेली आहे, ती मला उलथून पाडायची. ती पाडत असताना मी काही पुरुषांच्या विरोधात असू शकत नाही, कारण पुरुष, स्त्रिया, ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स सगळे एकाच ठिकाणून निघाले, बरोबर आहे. आणि तसं काही मालक आणि असा नाही आहे तो क्लास कास्टमधला जो आहे, डिस्टिंक्टली वेगळे ग्रुप आहेत. हे आपण एका घरामध्ये राहतो, आपण सर्व नातेवाईक आपले आहेत, आपले मैत्र आहेत, आणि हे जर मला सगळं तोडून पाडायचं असेल तर मी फेमिनिस्ट. मला ह्याच्या पलीकडे काही फेमिनिझम कळलं नाही आहे. इतका सोपं आहे की ही सिस्टम बेकार आहे आणि ही सिस्टम मला घालवायला पाहिजे. ते असेल तर मग आपण स्त्रीवादी झालोच की नाही. तर ह्या पद्धतीचं जे आहे हे स्त्रीवादाने आपल्याला शिकवलं. मी सांगितलं तसं का वैयक्तिक जे जे व्यक्तिगत आहे ते राजकीय तर सांगितलं. काल तुम्ही केलं तेच होतं, रीडिंग सर्कल्स, स्टडी सर्कल, रात्र रात्र. मला संघर्ष वाहिनीचं एक आठवतं, 8 तास जे होतं हे कंबोडियाच्या बद्दल, खमेर रूज आणि पोलपॉटच्या वरती आपली भूमिका काय आहे हे पहाटे 4 पर्यंत भूमिकाच घेता येईना. कोणी ते किलिंग फील्ड्सच्या बद्दल बोलायचं, कोणी म्हणायचं पण ते रूज, त्याच्यामध्ये फ्रेंच लाल हा रंग आहे, मग तो रूज आहे पण तो ख्मेरांचाच का, म्हणजे त्याच्यात राष्ट्रवाद कोणता वगैरे. मला असं आठवतं मग शेवटी 4 वाजता काहीतरी कोणीतरी आणलं, सांगितलं चहा पाजणार नाही तुम्ही कंबोडियावरती, आता पहिल्यांदा ठराव पास करून टाका. तेव्हा तो पास केल्यानंतर चहा मिळाला पहाटे 4चा. म्हणजे असं सुद्धा, म्हणजे अतिरेक सुद्धा केलेले आहेत. परंतु गंमत म्हणजे ते जे वाचन जे होतं की नाही, असं जे होतं ते म्हणजे गणपती आला का शिबिर असलंच पाहिजे, नसाल तर मग तुम्ही सनातनी, अशा पद्धतीचं, म्हणजे सगळं तुम्ही असंच केलं पाहिजे बरं का. अशा काही काही खूप गमतीशीर होत्या. मी नास्तिक घरात वाढलेली, मी तर 2nd जनरेशन नास्तिक आहे, त्यामुळे मला कोणत्या धर्माच्या बद्दल काही प्रेमी नाही, काही द्वेषी नाही. मला सर्व धर्म बेकारच वाटतात. परंतु मला हिंदूंच्या वरती फार प्रेम आहे माझं, मुसलमानांवरती माझं खूप प्रेम आहे, ख्रिस्ती लोकांच्या वरती माझं खूप प्रेम आहे, आणि त्यांना धर्म पाळायचं स्वातंत्र्य मी पाळते. आणि माझ्या या देशामध्ये मी इथे उभं राहून सांगू शकते मी नास्तिक आहे, माझ्या शेजारच्या देशांमध्ये मी सांगू शकत नाही. आणि हे मला माझ्या राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे, हे कोणी सनातन्यांनी दिलेला अधिकार नाही आहे, माझ्या राज्यघटनेने दिलेला. मी इथे उभं राहून सांगू शकते की मी देवधर्म मानत नाही, आणि मला माझ्यावरती कोणताही आत्ता ताबडतोब फतवा निघणार नाही ह्याची गॅरंटी माझ्या संविधानाने आज मला दिलेली आहे. त्या बळावरती मी आज हे सगळं बोलू शकते इथे. तर त्यामुळे हे जे होते वाचन म्हणजे जे होतं की नाही, असं म्हणजे निचोडच करून प्यायचं नाही का. मला असं वाटतं का परत आपल्या चळवळींमध्ये वाचन आलं पाहिजे. कुठेही असू दे, तुम्ही फोनवरती वाचा, तुम्ही म्हणजे मी सुद्धा फोनवरती कुठेही वाचू शकतो आपण. आता काही मिळालं तरी आपल्याला वाचता येतं. वाचनाला कोणताही पर्याय नाही. आणि एका ठिकाणी जर आपल्याला कन्फ्युजन झालं तर 5 त्या पद्धतीचे लेख वाचले पाहिजेत, म्हणजे मग आपल्याला ते वेगवेगळे विचार करतात. तर ते मला वाटतं का त्या काळामधलं जे होतं ना, प्रचंड वाचन आणि त्याच्यावरती चर्चा, आणि मग त्याच्यावरती भांडणं, आणि कधी कधी आपण किती विद्वान आहोत हे दाखवण्याचं सुद्धा खुमखुमी वगैरे असं खूप काय काय केलेलं आहे त्या काळात. सहनी केलेलं आहे आणि स्वतःही केलेलं आहे, असंही झालेलं आहे. तर त्यामुळे हे जे सगळं होतं ना, हा मला वाटतं इतिहास आपल्यामध्ये परत यायला पाहिजे. खाजगीकरणाचं राजकारण हा पहिला राजकारणाचा मुद्दा. म्हणजे आपण आता पाहिलं की आरोग्य, शिक्षण आणि हे सगळं 1990च्या दशकातलं आहे, ज्याला आपण LPG म्हणतो, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. तर ग्लोबलायझेशन पूर्वीपासून होतं, ह्युएनसांगपासून ते अगदी पूर्वीपासून वास्को द गामा वगैरे पासून सगळंच होतं, सिल्क रूट. परंतु हे जे नव उदारमतवादी न्यू लिबरल ग्लोबलायझेशन जे होतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला टक्कल पडलं तर तुम्हाला इथे मिळणार होती सेवा आपल्या देशामध्ये, पण TBसाठी औषधं मिळतील की नाही ह्याची गॅरंटी नव्हती, आणि अजूनही नाही आहे. म्हणजे ह्या पद्धतीचं जे लिबरलायझेशन झालं किंवा ह्या पद्धतीचं जागतिकीकरण झालं की आपल्याला वाटतं की अरे आपण एकदम मॉलचा हिस्साच झालो. परंतु तुम्ही कोण आहात? तो बाहेरवरती उभं राहून तिकडे टपरीवरती विकताय ना, आतमध्ये म्हणजे हा जागतिक मॉल जो आहे ह्याच्यामध्ये आपण कुठेच नाही आहोत. परंतु आभास एक निर्माण केला गेला की आपण ह्या सगळ्या पूर्ण जे मॉडर्नायझेशन जे आहे त्याचा आपण एक भाग आहोत. आणि मग अर्थातच खाजगीकरण. मी प्रत्येक ठिकाणी सांगते आणि इथेही सांगते, आमच्या गावाच्या भाषेमध्ये मी 22वी शिकलेले आहे, 21वी 22वी, म्हणजे मी अगदी डिग्रीचे 2 वर्ष नाही धरले तरी सुद्धा PhD पर्यंत पाहिलं तर 21-22 वर्षाचं शिक्षण झाले.
माझ्या 21-22 वर्षाच्या शिक्षणासाठी 15,000 रुपये खर्च झालेत. 15,000 बरं का. आणि त्यापैकी माझं MSc मायक्रोबायोलॉजीमध्ये असल्या कारणाने आपल्या देशात सायंटिस्ट पाहिजेत म्हणून जरी नेहरू गेले होते तरीसुद्धा नेहरूंची छाया होती आणि म्हणून मला दर महिन्याला 250 रुपये मिळायचे ॲज फेलोशिप टू बी अ सायंटिस्ट. आणि वर्षाची फी होती 100 का 125 रुपये. तर माझा देश जेव्हा गरीब होता तेव्हा माझं शिक्षण जवळपास फुकटात झालं. आमचे सर्व नातेवाईक जे आहेत ते जे हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल वगैरे KEM मध्ये सर्वांची सर्जरी झाल्या. मग आज माझा देश श्रीमंत आहे ना, मग माझ्या देशामध्ये हे का मिळत नाही आज? म्हणजे माझे 15,000 रुपये वर्षभराच्या बसची सुद्धा फी नाही आहे. पहिला सेमेस्टर तर जाऊ द्या तुम्ही KG क्लासचा. म्हणजे हे जे झालेलं आहे हे मला वाटतं का हा इतिहास सांगणं खूप आवश्यक आहे की ह्या देशामध्ये कधी आम्हाला पाणी विकत घ्यावं लागलं नाही. ह्या देशामध्ये आम्हाला आरोग्य सेवेसाठी पैसे द्यावे लागले नाहीत. आम्हाला शिक्षण 5 रुपये महिन्याची फी होती आणि तितकं काय बेकार शिक्षण नाही झालं आपल्या कोणाचंही ना. म्हणजे इतकं वाईट नाही शिक्षण कोणाचंही झालं की आपल्याला काहीच आलं नाही, धड मराठी नाही, धड इंग्रजी नाही, धड हिंदी नाही, अशी भाषा सुद्धा बोलणारं नाही ना निर्माण झाली इंग्रजी माध्यमातली मुलं किंवा मराठी माध्यमामध्ये मराठी न येणारी मुलं. म्हणजे इतकं वाईट नाही झालं आपलं शिक्षण. तर मला वाटतं हे खाजगीकरणाचं आणि त्याचे जे परिणाम महिलांच्यावरती होतात, कोण सर्वात शेवटी आरोग्य सेवेकडे जातं, कोण जात नाही, कोणाचं शिक्षण काही झालं खुट्ट, माझी मैत्रीण पळून गेली किंवा तिला एखाद्या मुलाने वही दिली तरी सुद्धा माझं शिक्षण बंद होतं किंवा एखाद्या मुलाने शिट्टी वाजवली कुठेतरी आमच्या सर्वांचं शिक्षण बंद होतं. आणि शिक्षण बंद झालं की ताबडतोब लग्न होतं. माझा असा अनुभव आहे की बालविवाहामुळे शिक्षण फार कमी होतं असं नाही बरं का. शिक्षण बंद झालं की बालविवाह ताबडतोब होतो. का ना तलहातावरचा निकार, ताई गळ्यात एक डोरलं, फक्त डोरलं पडतं, ताई एक रात राहून येऊ दे तिला तिकडे, मग जन्मभर सांभाळ. आणि बिन डोरल्याच ना हातावरचा निखारा घरात नाही थांबू शकत. कोणी सांभाळत नाही आयुष्यभर, पण ते एकदा डोरलं पडलं का कुठे ना कुठेतरी पितृत्व तुम्ही जोडू शकता ह्या पितृसत्तेमध्ये. पण इकडे जर हिचं पोट फुगलं, कार्टीचा आणखीन वाईट शब्द वापरतात, मी या मंचावरून वापरत नाहीये, परंतु मग हे झालं तर तिचं बाप कोण हा जो पितृसत्तेतला जो शोध आहे म्हणून ते गळ्यामध्ये एक डोरलं लागतं. आणि त्यामुळे लहान वयामध्ये लग्न लवकर करून देणं हे आपल्याकडे आहेच. हिंसेचं राजकारण, जुन्या हिंसा तर गेल्या नाही आहेत, परंतु नव्या हिंसा आलेल्या, ज्याला आपण बॅकलॅश व्हायलन्स म्हणतो. म्हणजे जेव्हा इब्रितीच्या नावाखालती हिंसा होतात त्या म्हणजे काय, पूर्वी सर्वच ऐकत होते तर त्या पद्धतीची हिंसा करायची गरजच नव्हती. हा बॅकलॅश हिंसा, मला कुठेतरी आंतरराष्ट्रीय एका ह्याच्यावरती फोरमवरती विचारलं का, सो इंडिया इज द रेप कॅपिटल ऑफ दिस वर्ल्ड, व्हॉट यू हॅव टू से अबाउट दॅट. तुम्ही म्हटलं तुम्ही मला एक सांगाल ना, मी तुम्हाला 10 उदाहरणं देते. आणि 10 उदाहरणं घराच्या बाहेरची स्ट्रेंजर डेंजर आहे ना, याच्यापेक्षा म्हटलं 100 पटीने मी तुम्हाला आमच्या घराच्या आतमध्ये जगात आमच्या देशात काय होतं मी तुम्हाला सांगेन. ते येतच नाही आहे करायला. पण म्हटलं रात्री जेव्हा एखाद्या मुलीच्यावरती बलात्कार होतो तेव्हा रात्री आमच्या मुली रस्त्यावर आहेत म्हणूनच होतोय ना, घराच्या बाहेर पडतायत म्हणूनच होतोय ना. तुम्ही म्हटलं जर मी अमेरिकेला डेट रेप कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हटलं तर चालेल का? आमच्याकडे डेटिंग नाही होत. आमच्याकडे लग्न ठरल्यानंतर जरा 1-2दा भेटून ये, काय झालं का, काय बोललात वगैरे असं करून करून साखरपुडा करण्यापुरतं, दॅट्स नॉट डेटिंग. बरोबर आहे. तर म्हटलं आमच्याकडे ते डेटिंग जोपर्यंत नाही त्यामुळे आमच्याकडे डेट रेप्स कमी असणार. तुमच्याकडे डेटिंग, तुम्ही एका ठिकाणी पुढे गेलात, तुम्ही प्रगल्भ झालात म्हणून तिकडे तुम्हाला रेप्स जास्त दिसतील. तर अशा पद्धतीचा जो आहे बॅकलॅश आहे, तुम्ही घराबाहेर पडताना ही पुरुषांची जागा आहे, तुम्ही बाहेर पडलात तर बघा एका मुलीवर बलात्कार झाला का 100 मुली किंवा बायका जणू त्या रस्त्यावरती भुताटकी असल्यासारख्या त्या रस्त्यावरून कोणी जात नाही, कोणी विचारत नाही लाईट का नव्हते, काय नव्हते, तिने कपडे कोणते घातले होते, का होती ती तिकडे वगैरे. आता कपड्यावरती असतं तर मी तरी अजून संशोधन वाचलं नाही, मी बरंच वाचत असते की स्विमिंग पूलवरती जगातले सर्वात जास्त बलात्कार होतात असं मला कुठे अभ्यास सापडलेला नाही आहे. त्यामुळे तसं काही कमी कपडे घातलेले असताना बलात्कार वगैरे होतात असं मला काही फार वाटत नाही. दुसरं एक संशोधन मी अजून कधी वाचलं नाही, म्हणजे रात्री 2 वाजता घरामध्ये गॅस असताना स्टोववरतीच सून का चहा करते वगैरे, हाही मला कळलं नाही. इतके निकृष्ट दर्जाचे स्टोव का तयार केले जातात हा त्याच्या पुढचा आपण ॲक्शन रिसर्च करतो ना, असाही स्टोव परत काही नवा आला नाही आहे की असे स्टोव त्या सुनेला रात्री 2 वाजता चहा करण्यासाठी का होतात, भडका उडतो वगैरे. म्हणजे असे काही ज्याला आपण म्हणू हसावं की रडावं असे सुद्धा काही आपल्याला आहेत. तर त्यामुळे हा बॅकलॅश जो व्हायलन्स ज्याला आपण म्हणतो तो आहे. आणि एका पद्धतीचं ज्याला आपण म्हणू की विखारी आणि अतिशय हिंसक आणि एकच आयडेंटिटी
असलेलं. म्हणजे आता मी गमतीत अनेक वेळेला म्हणते, हल्ली काय झालं माहिती का, प्रत्येक घरामध्ये ना अशा 2 मुली आहेत, एक अस्मिता आणि भावना. म्हणजे इतक्या दुखऱ्या मनाच्या आहेत की तुम्ही काही बोललं तरी कोणाच्या तरी घरातल्या भावनेला किंवा अस्मितेला त्रास होतो. म्हणजे असं इतकं आता वाईट झालेलं आहे की कुठे काही बोललात तरी कोणाला तरी त्याचा त्रास होतो. आणि हे जे व्हायलंट आयडेंटिटी पॉलिटिक्स आहे, एकांगी, ह्यालाही आपण चॅलेंज करणं खूप आवश्यक आहे. कारण आपण इथे सर्व बसलेल्या कोणाचंच एकच आयडेंटिटी नाहीच आहे ना. आणि मला अनेक वेळेला असं वाटतं का दंगलीमध्ये किंवा याच्यामध्ये जेव्हा महिला म्हणतात की कर तिच्यावरती बलात्कार, नळावरती म्हणतात, नळावरती. मी ते 100 वेळा ऐकलेल्या गावात राहून, माझ्या नवऱ्याच्या खाली घालीन तुला, घागर बिगर पुढे करताना. तर त्यामुळे जेव्हा आपण नवऱ्याचं लिंग शस्त्र म्हणून दुसऱ्या स्त्रीच्या विरोधात वापरतो, तेव्हा मला कधी कधी असं बघून वाटतं का गुजरातमध्ये किंवा इतर कुठे 100 ठिकाणी जेव्हा होतं की अरे त्याने बलात्कार केला, त्याने बाहेर खून केला, त्याची हिंसा करण्याची कपॅसिटी केवढी वाढली. आणि तो घरी आल्यानंतर आता प्लीज मला तो कागद देते का गं, सॉरी हा मी असं बोललो, असं तुझ्याशी वागणार आहे का. तो तिकडे करून येईल, ती बिल्किस बानो असेल तर तिला नाहीच न्याय मिळणार, ती भौरी देवी असेल तर तिला नाहीच न्याय मिळणार. ह्या पूर्ण ब्राह्मणवादी पितृसत्तेमध्ये आणि ह्याच्यामध्ये मिळणारच नाही न्याय तिला. परंतु तू आयुष्यभर आता त्या बलात्काराबरोबर राहणार आहेस आणि खुन्याबरोबर राहणार आहेस, याचं तुला भान नाही का आलं. म्हणजे हा जो भाग आहे ना की घराच्या आत आणि घराच्या बाहेर प्रचंड वाढलेली हिंसा आणि विखारी पुरुषत्व, मला वाटतं हे आपल्याला एक मोठं चॅलेंज आहे. लोकसंख्येचं राजकारण तर राहिलेलंच आहे. भारत हा पहिलाच देश जगातला ज्याने ऑफिशियल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम पहिल्याच 5 इयर प्लॅनमध्ये आणला. आणि त्यानंतर मग सर्व बायकांच्या गर्भाशयावरती, जरी बायकांच्यासाठी कुटुंब नियोजनाची साधनं शरीराच्या आत घालणं होतं किंवा जास्त इन्व्हेसिव्ह होती, पुरुषांची त्या मनाने सोपी होती, तरी हे सोपं होतं बायकांना गोळा करणं. आणि मग इमर्जन्सीच्या ह्याच्यातलं माहितीच आहे आपल्याला, पुरुषांच्या याच्यामुळे एवढा मोठा त्याला बॅकलॅश झाला. तर ह्या सगळ्याच्या मध्ये हे जे ज्याला आपण म्हणू लोकसंख्येचं राजकारण आणि संख्येचं राजकारण, म्हणजे चीनने पहिल्यांदा म्हणायचं का एकच मूल असलं पाहिजे, अनेक हजारो मुलींची नोंदच नाही झाली जन्मल्या म्हणून, का तर मुलगा होण्यासाठी चान्स असावा. आणि आता चीन म्हणते का 3 मुलं असली पाहिजेत तुम्हाला. इथे सुद्धा आपले ज्ञानी सगळे आता 3 मुलं, बरोबर आहे ना, देव देश आणि धर्मासाठी, बरोबर आहे ना. म्हणजे एक कोण जे असेल ते एक देवासाठी, धर्मासाठी, एक मूल ते म्हणजे प्रत्येकची बंदूक निर्माण होते की नाही, त्या बंदुकीच्या गोळीच्या वरती एकाचं नाव लिहिलेलंच असतं, कोणाला मारायचंय, बरोबर आहे. बंदुकीची गोळी नाही तर तयार कशाला करतात, बरोबर आहे. तर त्यामुळे जितक्या बंदुका निर्माण होणार आणि आपण जितक्या विकत घेणार बाजारपेठेतून, आपण घेतल्या म्हणून पाकिस्तान घेणार, पाकिस्तान घेतलं म्हणून आपण घेणार, या प्रत्येक गोळीच्या वरती एका माणसाचं नाव लिहिलेलं आहे. आणि मग ते गोळी खाण्यासाठी कोण, तर मग तयार करा ना 2-4. आणि सर्वच धर्म हल्ली खतरेमध्ये आहेत बरं का, सगळेच धर्म जे आहेत ना हे धोक्यामध्ये आहेत. आणि जो तिकडे बहुसंख्य धर्म आहे ज्या देशामध्ये, तो सर्वात जास्त धोक्यात आहे. आणि हे आपण पाहिलं होतं का हिटलरच्या काळापासून, तुम्ही जेव्हा बहुसंख्य धोक्यामध्ये आहात जेव्हा म्हणतात, तेव्हा तुमच्याकडे धार्मिक आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद आला, हे आपण मान्य केलं पाहिजे. तर हे जे पूर्ण लोकसंख्येचं जे राजकारण झालेलं आहे, आणि अजून सुद्धा लोक माणसं नाही राहिलेली तर, आणि ह्याच्यामधला जात धर्म याच्यातला जो आहे जेंडर, समा म्हणून दिल्लीमध्ये आपली जी आहे फेमिनिस्ट संस्था, मैत्रीण संस्था, त्यांनी केलं होतं का एक दलित बाई जी होती ही सरपंच झाली. सरपंच झाल्यानंतर तिला 3रं मूल झालं. म्हणजे दलित बाई पहिल्यांदा सरपंच झाली, ताबडतोब काढून टाकण्याचं राजकारण झालं. आणि त्या मूल गेलेल्याचं तिला मृत्यूचा दाखला मिळू नये सरपंचाला, हे करण्यात आलं. कारण मग परत 2 मुलं राहिली असती ना. आणि मग तिने मूल मारून टाकलं असं म्हणून गावामध्ये केलं. किती सत्ता पिपासू आहे. ते भीक नको पण कुत्रावर असं करून त्या बाईने शेवटी काय करू, म्हणजे हे झालं दलित सरपंच बाईचं. त्याच राजस्थानमधल्या एका पुरुषाला 3रं मूल झालं सरपंच झाल्यानंतर. तो म्हणाला माझ्या बायकोशी भाषणच नाही 2-3 वर्षे, मूलच माझं नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये जे सर्व जे आहेत ना गोष्टी, म्हणजे 1 ते 1.5% आपल्या देशामध्ये मातृत्वाची रजा आहे, ती सुद्धा खाजगीकरणामधून निघून गेलेली आहे. आरक्षण निघून गेलेलं आहे खाजगी क्षेत्रात आल्यामुळे. आणि ते सार्वत्रिकीकरण त्याचं करायचं, युनिव्हर्सलायझेशन, त्याच्याऐवजी असलेल्यांचं काढून टाकायचं. तुम्ही भाषा करता त्या रेशन कार्ड नाही, तुम्ही इलेक्शनला उभं राहू शकत नाही, म्हणजे इलेक्शनला उभं राहू शकत नाही विषमतेमुळे. आणि मग तिकडे गेलेला अधिकार काढून टाकायचं तुम्हाला मुलं जास्त झाली म्हणून. म्हणजे ह्या पद्धतीचे जे गावाच्या आणि गरिबाच्या पातळीवरती जे सर्व पाहिलेले आहेत, हे लोकसंख्येचं जे आहे ते कशाशी रिलेटेड, गर्भाशयाच्या राजकारणाशी. गर्भाशय कोणाचं, बाबासाहेब जसं म्हणतात की स्त्री ही
जाती व्यवस्थेचं प्रवेशद्वार आहे. आणि त्यामुळे मग योनी कोणाची, बीज कोणाचं आणि गर्भाशय कोणाचं, आणि त्या गर्भाशयाच्या भोवती घातलेलं कुंपण जे आहे हे आमच्या जातीच्या मालकीचं आहे, तुमच्या नाही आहे. तर तुम्ही आईवडील जरी मान्य केलं तुमच्या मुलाचं आंतरधर्मीय लग्न, मुलीचं आंतरजातीय, तरी आम्ही उतरू तिकडे, कारण आमची अस्मिता जातीची आणि धर्माची तिकडे अडकलेली आहे. हे लव जिहाद आणि हे सर्व आपल्याला त्या पातळीवरती पाहिलं पाहिजे की गर्भाशय कोणाचं आणि बीज कोणाचं. आमचं बीज त्यांच्या गर्भाशयात गेलं तर चालू शकतं, त्यांचं बीज आमच्या गर्भाशयात येऊ शकत नाही. आणि म्हणून मग लव जिहाद म्हणजे आमच्या गर्भाशयामध्ये त्यांचं बीज आलेलं आम्हाला चालत नाही. आणि हिंदू आणि ख्रिश्चन मूलतत्ववाद्यांनी केरळमध्ये पहिल्यांदा सुरू केलं बरं का लव जिहाद, आणि हिंदू मूलतत्ववाद्यांनी ते नंतर ते उचलून धरलं. तर अशा पद्धतीचे जे गर्भाशयाचं जे राजकारण आहे 1987 साली केलेला अभ्यास आहे. इलाबेनच्याच त्या टास्क फोर्सवरती मी होते, तर अनिता बोरकर आणि मी मिळून अभ्यास केलेला आहे पुरंदर तालुक्यातल्या 2 गावांमध्ये. आणि तेव्हा बायकांनी म्हटले, ताई थोरली आली ना तर धाकली येतेच बरं का. म्हणजे जर मुलं बंद करायचं ऑपरेशन जर झालं तर ताबडतोब गर्भाशय काढायचं येतच बरं का. आणि थोरली आली तर धाकली येते ताई, थोरली जी आहे ती करते, धाकली जी आहे ते घर धुवून घेऊन जाते. कारण ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये होतं. तोपर्यंत सरकार कुत्र्यासारखं मागे लागून तुम्हाला 2 मुलं होईपर्यंत मागे लागून तुमच्या एकदा त्या पिशव्या शिवल्या का तुम्ही मरूनच गेलात, त्यांच्या दृष्टीने तुम्ही जिवंतच नसता. त्यानंतर मग प्रायव्हेट सेक्टर येऊन आता तुम्हाला किती त्रास होतो वगैरे. आणि आता आपण पाहिले जे कोणी कामगार स्थलांतरित कामगारांच्या पासून ते शिरूर आश्रमामध्ये 1994 आनंद फडके आणि मी ते उचललं ह्याच्यामधलं अक्षरशः आम्हाला दगडाने ठेचून मारलं असतं. रोज पेपरमध्ये यायचं, कुठे ते आनंद फडके, कुठे त्या मनीषा गुप्ते, त्यांनी ह्यांच्या बायकांचं काय केलं, त्यांचं काय केलं. आणि आम्हाला खरंच माहीत नव्हतं विकलांग मुलींचं गर्भाशय काढणं म्हणजे काही त्याला बॅकग्राऊंडच नव्हतं. आज कोणी म्हणणार नाही की ते बरोबर होतं, पण त्या काळामध्ये गायनेकॉलॉजिस्ट तर नेहमीच आमच्या विरोधात असायचे. ह्याच्यामध्ये सायकायट्रिस्ट तर विरोधात गेलेच, पण मेडिकल सोशल वर्कर्स पण विरोधात गेले. म्हणजे त्यावेळेला खरी रूपं लोकांची त्यावेळेला पाहिली की काय चूक आहे, ते गर्भाशय काढून टाकलं. एक लक्षात ठेवलं पाहिजे की याच्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो की नाही सिंगल वुमन हा एक नवा फिनॉमिनन आहे. म्हणजे तुम्ही सती नाही आता करू शकत, बरोबर आहे. बायका 40-45ला मरतही नाही आहेत. घटस्फोटाचं स्वातंत्र्यच नव्हतं, त्यामुळे तिच्या मालक होताच, वाली कोणीतरी तिचा होताच. तर हे जे सिंगलहूड जे आता नव्याने झालेलं आहे, लग्न उशिरा करतात, मुलींना करायचंच नाही. मुलींना लग्नाचं गौड बंगाल कळलंय, मुलग्यांना लग्न हवंय, मुलींना नकोय, त्यांना बरोबर कळलंय. ठीक आहे ना, तेवढ्या शहाण्या झाल्या, खूप चांगलं झालं पुढच्या आमच्या पिढीच्या मुली ज्या आहेत त्या. पण या सगळ्या याच्यामध्ये जे आहे हे राजकारण आपल्या लक्षात झालं पाहिजे की तुम्ही एका बाजूला कुटुंब नियोजन ढकलता, पण एकल महिलेला मात्र गर्भनिरोधन किंवा ॲबॉर्शनची सोय नाही आहे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत की विरोधाभास यांचे कुठे कुठे आहेत. त्यानंतर लग्नाचं राजकारण, लग्नाचं पाहिलंच आहे की बालविवाहाच्या विरोधात, बालविवाह खरं कायदेशीर आहे, आम्ही बालविवाह शब्दच वापरत नाही, आम्ही लवकर झालेला विवाह म्हणतो. 50व्या वर्षी सुद्धा कोणाला आज तू लग्न कर आणि तिला करायचं नसेल तर तो लवकर झालेला विवाह, आणि त्यामुळे तर बालविवाह ही कायदेशीर टर्म आहे, ते जाऊ द्या. पण आम्ही आता असं पाहिलेलं आहे का यादी पे शादी, म्हणजे दुपारी यायचं, दाखवायचं, म्हणायचं आणि रात्रीच्या रात्रीत मुलगी गायब. म्हणजे कार्यकर्त्याला कळायच्या आत. किंवा गेटकिन लग्न वगैरे हल्ली जे काही नवे नवे सगळे प्रकार झालेले आहेत त्याच्यामध्ये 8-8 तासामध्ये विवाह करून मुलींना एका गाडीतून तिचा हुंडा जातो, दुसऱ्या गाडीतून जातो. आणि आता तर आमच्या शेतकरी मुलं बायका मिळत नाहीत, आणि त्यामुळे 2-2, 3-3 लाख रुपये देऊन आमच्या शेतकरी मुलांची लग्न आता होत आहेत. अर्थात तो काही हा देज नाही आहे जसा आदिवासी समाजात होता, तिला त्यानंतर मग सर्व तसंच असतं. आणि आता 30 वर्षाच्या मुलग्यांना सुद्धा 16 आणि 17 वर्षाच्या मुली मिळत आहेत, कारण तोपर्यंत त्यांचं लग्न झालेलं नसतं. पण शेती आहे, कोविडमध्ये शेतीचं महत्त्व कळलं थोडंसं, कारण नोकऱ्या जातात म्हणून आई वडिलांनी बरीचशी लग्न करून दिली गावात. 50च लोक लग्नाला असतात वगैरे म्हणून अशी शेकडो लग्न झाली गावामध्ये करून. पण 30 वर्षाच्या पुरुषाला 16 वर्षाची मुलगी मिळू शकते, उलट तर नाही होऊ शकत ना. तर अशा पद्धतीची खूप नवी लग्न पाहिलेली आहेत. तसंच मुलींना सुद्धा आता प्रेम झालं का आई वडील लग्न करून देतील म्हणून पळून जाणं. आम्ही किती इंटरव्हेन्शन्स केलेले आहेत. तू फक्त 12वी-13वीची परीक्षा दे, तू फक्त 14वीची परीक्षा दे. परीक्षेच्या आदल्या दिवशी मुलगी निघून गेलेली असते. म्हणजे हे जे लग्नाचं जे आहे ना ते मला वाटतं पितृसत्ताक विवाह, कुटुंब असावं पण कुटुंब जातीवर आधारित, धर्मावर आधारित
रक्तावर आधारित, विवाहावर आधारित नसावं, तर कुटुंब हे तुम्ही ज्यांना मानता तुमचं कुटुंब, असं कुटुंब असेल तर काही हरकत नाही. आपण या पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेमध्ये या विवाहाचं, जाती धर्माचं राजकारण तर काही तुम्हाला सांगायलाच नको. लिव्ह इनमध्ये कोणी राहिलंय की ताबडतोब आता तुम्हाला कोणाशी त्या लग्न करायचंय, आता तुमचे तुकडेच फ्रीजमध्ये सापडतील. म्हणजे हा जो एक केलेला आहे ना, किंवा केरला स्टोरी किंवा काश्मीर फाईल्स इत्यादी इत्यादी, तर आपल्याला कळलं पाहिजे ना का केरला स्टोरीमध्ये कधी काय खरं काय म्हटलेलं आहे की हिंदू मुलांनी, आईवडिलांनी मुलीला हॉस्टेलला पाठवू नये शिकवायला. म्हणजे हे कधी लक्षात येणार आहे लोकांच्या की सर्वांच्या विरोधामध्ये ह्याच्यामध्ये आहे. केवळ कोणत्याही एकाला आज पुढे केलेलं आहे राक्षस म्हणून, परंतु ह्याच्यामध्ये सर्वच महिलांची, सर्वच मुलींची मोबिलिटी याच्यामध्ये बंद होणार आहे. आणि असत्याचं राजकारण, पोस्ट ट्रूथ जे झालेलं आहे, इतिहास नव्याने लिहायचा, स्वातंत्र्याचा इतिहास तर त्यांना माहितीच नव्हता कारण त्याच्यात ते नव्हते, परंतु तो कसा कमी करायचा, त्याचा ऱ्हास, अशा पद्धतीचं सगळं खोटं जे आहे हे खोटं आणि ते करून करायचं. आता दोन एक मुद्देच फक्त मी मांडणार आहे. आपल्याकडे आता ह्याचं असत्याच्या ह्याच्यामध्ये आता मराठी आणि ब्राह्मण सुद्धा रिझर्वेशन मिळालं पाहिजे बरं का, लोकसंख्येवरती आधारित. म्हणजे ज्याच्यामध्ये सामाजिक विषमता शतकानुशतकाची, ज्याच्यामुळे रिझर्वेशन होतं, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, हे नाही आता आम्हालाही मिळालं पाहिजे, ह्यांनाही मिळालं पाहिजे. मग अर्थ काय? आर्थिक आरक्षण मला आजपर्यंत कळलंच नाही. आर्थिक आरक्षण, अरे शिक्षण फुकटच असलं पाहिजे. आर्थिक आरक्षणाला अर्थ काय? सगळ्यांना फुकट शिक्षण मिळालं पाहिजे, जितकं पाहिजे तितकं शिकलं पाहिजे. तर हे जे नवे आयाम ज्याला आपण पोस्ट ट्रूथ म्हणतोय ते आहेत. आता आपल्यापर्यंत खूप चॅलेंजेस आहेत बरं का. नव्या पद्धतीने उजव्या महिला आलेल्या आहेत. SHG करून आता ही लाडकी बहीण, म्हणजे गावाच्या आमच्या भाषेत म्हणतात ना, नाही ना आई बाप गेल्यानंतर नको ताई आपले तर 2 खणाचं राहू दे, त्याला चोळी बांगडीसाठी तरी काहीतरी त्यांना द्यावं, भावाने 4 दिवस माहेरी तरी राहायला जावं. म्हणजे तिला हक्क द्यायचे नाहीत आणि 1500 रुपयाची चोळी बांगडी लाडकी बहीणच्या नावाने द्यायचं. आणि मग आता असं म्हटलंय का फ्रीज असेल घरात, वॉशिंग मशीन असेल, 2 चाकी 4 चाकी आणि 5वं काय TV हे असतील तर मिळणार नाही. म्हणजे तिने हे सगळं करून संन्यास करून अरे 1500 रुपयात तिला चोळी आणि बांगडी सुद्धा आज मिळते का बघा. कसे डझन बांगडी घेऊन बघा आमच्या गावामध्ये येऊन बघा, चोळ्या शिवायला किती पैसे लागतात ते तुम्ही बघा. आणि ते करण्यासाठी म्हणजे वर्षभराची चोळी सुद्धा तिला या पैशामधून मिळणार नाही. ते एका बाजूला देऊन इलेक्शन झाल्या त्यांचे आता आपल्याला परत खायचे दात परत नव्याने आपल्याला दिसलेत. लग्नाच्या बाबतीत लग्न हे करणं, एक बघा उजवे जे आहेत की नाही, आपण ज्या ज्या गोष्टींना आपण टीका केली ना त्याचंच ते उदात्तीकरण करतात. आपण म्हटलं घरी केवळ नाही, चूल मूल नाही करता काम, तुम्ही चूल, तुम्ही मूल, तुम्ही अशा पद्धतीचं सगळं करता. लग्नाचा डिस्प्ले म्हणजे कधी कधी गमतीत असं म्हणतो आपण, हे म्हणजे CKKC जनरेशन आहे. म्हणजे कॅल्विन क्लाइन जीन्स आणि करवा चौथ दोन्ही एका दिवशी, तुम्ही ते एका दिवशी करू शकता. म्हणजे जागतिकीकरण आणि हे अशा पद्धतीचे जे आहे ना, फ्लॉन्ट मॅरेज. अरे काय अक्कल लागते लग्न करायला? काय अक्कल लागते का मला सांगा लग्न करायला? परंतु त्याचं उदात्तीकरण आणि आपण ज्या गोष्टींचं क्रिटिक केलं की नाही त्याच्याच विरोधामध्ये आता तुम्ही किती मोठ्या आहात. आणि मग सर्व बाबा वगैरे हे त्याच्यामध्ये घरातून म्हणायचं हिजाब घातल्याशिवाय बाहेर नाही पडू शकत. आता घर तर असणारच ना सनातनी, ते तर ट्रेडिशनलच स्ट्रक्चर आहे. पण देशामध्ये असलेल्या धर्मनिरपेक्ष कॉलेज आणि शाळेत तुम्ही हिजाब घातला म्हणून येऊ नाही शकत, हे मला कळत नाही. घर म्हणणारच तिच्यावरती काहीतरी घालणार बुक. म्हणजे हे जे आहे तर प्रत्येक धर्माचं तुम्ही पाहिलं, पुण्याला आणि दिल्लीला अबॉर्शनच्या विरोधामध्ये ख्रिस्ती समूहातल्या बायका बसतात. आम्हाला समजेच ना काय करायचं, मोर्चा घेऊन जायचं काय करायचं. आणि त्या मोर्चा तिकडे जो पुण्यामध्ये होणार होता सेंट पॅट्रिक्स चर्चच्या बाहेर, त्याच्या 1.5 दिवस आधी एक चर्च पाडण्यात आली. आपण करायचं काय, आपण भूमिका घ्यायच्या कशा? म्हणजे सर्व धर्मांच्या मूलतत्ववादाच्या विरोधात आपण एकत्र भूमिका घेऊ, तेव्हाच अल्पसंख्याक महिला खऱ्या अर्थाने मुक्त होतील. कारण बहुसंख्याकांचा मूलतत्ववाद आणि अल्पसंख्याकांचा त्यांनाच भोगावा लागतो, मला नाही भोगावा लागत. कळलं ना? मी जेव्हा हिंदुत्वाला जेव्हा इथे उभं राहून त्याचं क्रिटिक करते त्यावेळेला मला इथूनही फार त्रास होत नाही. येतात फोन काही रागाचे बिगाचे, पण काही अर्धा पाऊण तास 1 तास 1.5 तास बोललं का शांत होतात समोरचे. आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे की 1 तास 1.5 तास समोरच्या माणसाशी आपण शांतपणे बोललो तर तो नंतर त्याचा राग थोडासा निवळतो. पण आज सेक्युलर प्लॅटफॉर्म्स आपल्याकडे
दलित, भटके विमुक्त किंवा अल्पसंख्य, विशेष करून मुसलमान यांच्यासाठी तयार झालेत का, हा मला वाटतं आपल्या पुढे खूप मोठा चॅलेंज आहे. आता आपण कायद्याच्या ह्याच्यामध्ये का पडलो, म्हणजे आपण ज्याला आपण स्वतः म्हणतो की नाही लिबरल फेमिनिस्ट आहेत, रॅडिकल फेमिनिस्ट आहेत, सोशलिस्ट फेमिनिस्ट, मार्क्सिस्ट फेमिनिस्ट, इंटरसेक्शनल, असे सगळे. मग कायद्यात काम करणे खरं लिबरल फेमिनिस्टचं काम आहे, उदारमतवादी फेमिनिस्ट. मग त्याच्यात आपण का पडलो, याच्यामध्ये जे मागे होतं जे काही असेल, पॉश असेल, पॉक्सो असेल, PWDB असेल, सेक्शुअल असॉल्ट, जे काही आपण आणलं, PCPNDT, PNDT, या सर्वाच्या मागे सामाजिक धारणा बदलणं हा त्याच्यामधला होता. म्हणजे विषमता कुठे कुठे आहेत लिंगभेदावरती आधारित. बाईला सुरक्षित असण्याचा अधिकार आहे, तिला सुरक्षित केवळ ठेवणं हा कुटुंबाचं त्यांच्यावरती केलेला हा नाही, ज्याला आपण म्हणतो प्रोटेक्शनिस्ट नाही आहे, तर तिचा अधिकार. या सर्वाच्या मधून आपण या सर्व कायद्यांमध्ये उतरलो. पितृसत्ता उभीच असते कोपऱ्यावरती. एक कायदा तुम्ही आणलात, PNDT, PCPNDT आणल्यानंतर ताबडतोब तो कायदा ॲबॉर्शनच्या विरोधात वापरला गेला. म्हणजे जिकडे लिंगनिदान होतं त्या क्लिनिकवरती न करता मुलीचा गर्भ पाडायला गेल्या त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नाही का, ज्या बाईला मुलाचा गर्भ घोषित झाला ती सुद्धा लिंगनिदानच करते ना, गर्भपात न करता. तिने लिंगनिदानच केलं ना, पण ती वाचली. तिकडे कोण पकडलं गेलं, परत मुलीचा गर्भ असलेली बाई तिकडे पकडली गेली. आणि त्यामुळे आपण जे आपल्या छोट्या रूम्समध्ये, चांगल्या स्टडी सर्कल्स वगैरे मध्ये आपण जे सर्व मांडण्या केल्या, त्या जेव्हा लोकांच्या मध्ये येतात ना, त्यावेळेला मग संख्या, सेक्स रेशो या सर्वाच्या वरती ते अडकलं जातं आणि परत बाई जी आहे गर्भाशय त्याच्यामागे फक्त नंबर तिचा येतो, परंतु विषमता वगैरे ह्या सगळ्या बाजूला या राहतात. हे प्रत्येक आपण खूप डिटेलमध्ये मांडणी करू शकतो, मी फक्त त्याची एक उजळणी करून देते. आणि आपलं सर्व एकमत होतं का सर्व गोष्टींपैकी? बिलकुल नव्हतं. आपण केसवर्क करायचं का हिंसाचाराच्या नंतर, की आपण आंदोलनामध्येच राहिलं पाहिजे, हे मुंबई दिल्लीमध्ये खूप त्यावेळेला चर्चा झालं, बरोबर आहे. त्यानंतर वेश्या व्यवसाय याच्यावरती अजून आपलं एकमत आहे का? नाही झालेलं. किंवा LGBT, विशेषतः ट्रान्सजेंडर ठीक आहे, कारण त्यांची बिचाऱ्यांची काही चूक नाही आहे, परंतु समलिंगी जे लोक आहेत, जे विचार करून कोणाशी तरी संबंध ठेवतायत किंवा पुरुष आणि स्त्रिया दोघांशी आकर्षण आहे, त्यांच्याबद्दल आपल्या सर्वांच्याबद्दल एकमत आहे का? नाही आहे, मतांतर आहे. त्यानंतर विकलांगतेच्या बाबतीमध्ये हक्क जे आहेत, हे सर्व जे आहेत, ह्याच्यामध्ये पूर्ण आपली आहे का? नाही आहे. किंवा स्त्रिया ह्या केवळ विक्टिम्सच असतात असे मानणारे सुद्धा आपल्यामध्ये काही आहेत, आणि अगदी पूर्णपणे ते एजंट्स आहेत तो असं सुद्धा आहे. कुठेतरी मला वाटतं हे आपल्याला मध्ये मध्ये करणं आवश्यक आहे. आता पुढे कसं जायचं, तर आपल्याबरोबर ज्या बायका येतात दिवसा, आपल्याला त्यांना त्रास होतो म्हणून, या घरी गेल्यावरती स्वतःच्या भावजाईशी, नंदेशी कशा वागतात, किंवा आपण प्रॉपर्टी राईट्सबद्दल काम करतो, हे पुढच्या पिढीला ते मुलीला देतात का, किंवा स्वतःच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला हुंडा घेत नाहीत का, याची गॅरंटी नाही आपल्याकडे. किंवा रात्री बाबा बुवांच्या किंवा कीर्तनाला जाणार नाहीत, म्हणजे डिस्ट्रेस आपल्याकडे आणि बाकी सगळं सांस्कृतिक तिकडे. हे आपण कसं साधणार, हे माझ्या पुढे सुद्धा असलेलं एक आव्हान आहे. पितृसत्तेला बँडेड लावणं बंद केलं पाहिजे. मी आता गमतीने म्हणते, काउन्सिलिंग सेंटर्स वाढवायची जेव्हा निघते ना संस्थेमध्ये गोष्ट, तेव्हा मी म्हणते बघा 50% काउन्सिलिंग सेंटरसाठी ठेवा, 50% अतिरिक्त ठेवा. 2 मार्ग आहेत. एक 50% आपण जे गावामध्ये जाऊन आपण प्रचंड हिंसाचार वाढवूया, कारण तो नाही वाढला तर आपल्या काउन्सिलिंग सेंटरला कोणी येणार नाही, बरोबर आहे की नाही. आणि आपण फुकट देतो सर्व्हिस म्हणून आपल्याकडे देतात. उद्या जर ह्या लोकांनी त्याच्याबरोबर एक साडी दिली तर सगळे तिकडे जातील, बरं का. म्हणजे आपल्याला असं वाटतं आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपल्याकडे कोणी येत नाही. तर 50% एक तर हिंसा वाढवण्यासाठी वाढ करू, नाहीतर 50% हिंसाचाराच्या निर्मूलनासाठी आपण किती काम करतोय, हे आपल्या पुढे आलेले आहेत. की केवळ बँडेड्स लावून ही भळभळती जखमा ज्या आहेत ह्या आपल्या होणार नाही आहेत. NGOज पासून आंदोलनांकडे गेलं पाहिजे, हे तर मी मगाशीच सांगितलं. सर्व धर्मांध शक्तींच्या विरोधात आपण एकत्र लढलं पाहिजे. कुटुंबाच्या आत आणि कुटुंबाच्या बाहेरच्या ज्या आहेत, ही दहलीज जी आहे, उंबरठा, हा जो खोटा आहे, हे खोटा आहे. कारण बाई जेव्हा पाणी भरायला जाते घरासाठी, तेव्हा ती पब्लिक डोमेनमध्ये का प्रायव्हेटमध्ये मला नाही माहिती, किंवा आशा माझ्या घरामध्ये येते माझ्या मुलांचं लसीकरण करायला, तेव्हा माझ्यासाठी तो खाजगी आहे, पण तिच्यासाठी ते सार्वजनिक आहे, तिच्या कामाची जागा आहे ती. तर पहिल्यांदा तर हे थोतांड आपण बंद केलं पाहिजे. आयुष्य अशी काही प्रायव्हेट पब्लिकमध्ये नसतात.
मानवी अधिकार आणि संविधानिक अधिकार आत आले पाहिजेत आणि आतल्या सर्व वाईट गोष्टी बाहेर गेल्या पाहिजेत, हे आपण पहिल्यांदा केलं पाहिजे. आणि पितृसत्ता दोन्ही ठिकाणच्या आपण त्यांना टक्का दिला पाहिजे. आणि आपल्या चळवळींच्या मध्ये आता नेतृत्व कोणाकडे असेल, कोण ऐकेल आणि कोण बोलेल आणि कोण नव्या पद्धतीने मांडण्या करेल, कारण त्या नव्या पद्धतीने मांडण्या ज्या आहेत की नाही त्या विवाहाच्या आतमध्ये असलेल्यांना विवाहाच्या बाहेरचं, म्हणजे आता LGBT लोकांनी लग्नच केलं पाहिजे का या पठडीत नाही विचार करता कामा. समान अधिकार असले पाहिजेत, लग्न ज्याला करायचं त्यांनी केलं पाहिजे, पण ह्या पितृसत्ताक पद्धतीनेच पुढे कुटुंब व्यवस्था न्यायची आहे काय आपल्याला विचारलं पाहिजे ना. इतर लोकांना जे लैंगिकतेची किंवा आपल्या जेंडरची नव्याने ओळख सांगतायत, दॅट इज अनलर्निंग, बरोबर आहे ना. आणि त्यामुळे प्रत्येक चळवळीचं नेतृत्व त्याच समाजातले लोक करतील, तेच वंचित करतील आणि आपल्याला काही नवं शिकावं लागेल आणि आपल्याला काही शिकलेलं विसरावं लागेल. या दोन्ही गोष्टी लर्निंग अनलर्निंग असेल. शेवटचा एक नारा माझ्या वडिलांच्या बरोबर आणि आईबरोबर लहानपणी मोर्चामध्ये असायचो तेव्हा ऐकलेला अचानक मला आठवला. तो असा होता, मंजिल बहुत दूर है, मंजिल बहुत दूर है, जाना जरूर है. हे कोरस असायचं. मंजिल बहुत दूर है, जाना जरूर है, रास्ता कठीण है, मरना मंजूर है. वाघ्या म्हणा वाघोजी म्हणा आपल्याला खाल्लं जाणार आहे आणि त्यामुळे वाघ्या म्हणून आपण तिकडे समोर मरायलाच असलं पाहिजे. एक मी जाता जाता स्वतःसाठी एक करते की मला शेवटचं ठेवू नका, मला सुरुवातीलाच इतरांच्या बरोबर जायचं असेल तर बरोबर घेऊन जा. थँक्यू.